नमस्कार. आज आपण एका अशा नदीबद्दल बोलणार आहोत जी सध्या बरीच चर्चेत आहे आणि हिची कहाणी, हिचा इतिहास आणि भविष्य दोन्हीही खूप महत्वाचे आहेत. थिरुवल्लिकेनी नदी. हे नाव कदाचित जास्त परिचयाचं नसेल, बरोबर? पण गंमत म्हणजे हीच नदी आहे कोम नदी. हो, एकाच नदीची ही दोन नावं आहेत आणि तिच्या प्रवासाइतकीच ही नावं सुद्धा इंटरेस्टिंग आहेत. तर मग कुठल्याही नदीची कहाणी सुरू होते तिच्या उगमापासून, नाही का? कूम नदीची गोष्टही याला अपवाद नाही. चला, आपणही तिच्या उगमापासूनच हा प्रवास सुरू करूया. तर या नदीचा जन्म होतो तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या कोम नावाच्या एका छोट्याशा गावात. आणि हो, ह्याच गावाच्या नावावरून तिला कूम हे नाव मिळालं. सोपं आहे. ठीक आहे, उगम तर आपल्याला समजला. पण तिथून पुढे काय? ही नदी नक्की जाते कुठे, तिचा प्रवास कसा आहे, कुठल्या दिशेने वाहते आणि कुठे जाऊन संपते? चला, हा सगळा मार्ग आपण शोधूया. ही नदी एकूण किती लांब आहे माहितीये? जवळजवळ 65 किलोमीटर. आता आकडा कदाचित खूप मोठा वाटणार नाही, पण थांबा. हा प्रवास विशेषतः चेन्नई शहरासाठी प्रचंड महत्वाचा आहे. तर तिचा प्रवास सुरू होतो आणि ती वाहते पूर्वेकडे. मग ती येते चेन्नई शहरात. आणि इथे ती एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट करते. शहराचे दोन भाग करते. उत्तर चेन्नई एका बाजूला आणि मध्य चेन्नई दुसऱ्या बाजूला. आणि हा सगळा प्रवास संपतो कुठे? तर प्रसिद्ध मरीना बीचजवळ, जिथे ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आता एक महत्वाचा प्रश्न उरतो, एवढ्या मोठ्या शहरातून वाहणाऱ्या नदीला वर्षभर पाणी मिळतं कुठून असेल? म्हणजे फक्त पावसाचं पाणी पुरतं का, की यामागे आणखी काही मोठे स्रोत आहेत? चला, हे कोडं सोडवूया. आणि या प्रश्नाचं उत्तर खरंच खूपच रंजक आहे. बघा, कूम नदी ही पूर्णपणे स्वतःच्या पाण्यावर अवलंबून नाहीये. तिला पाणी मिळतं दोन मोठ्या नद्यांमधून. त्यांच्याकडचं जे अतिरिक्त पाणी असतं ना, ते या नदीला मिळतं. एक आहे कोसास थलैयार नदी आणि दुसरी पालार नदी. म्हणजे एक प्रकारे ही नदी त्या दोन मोठ्या नद्यांचा वारसाच पुढे नेते, नाही का? पण हे पाणी तिच्यापर्यंत पोहोचतं तरी कसं? त्यासाठी एक भन्नाट सिस्टेम आहे. बघा, कोसास तलेयार नदीचं पाणी येतं केसारा मणिकट आणि जुन्या बंगारू चॅनलमधून. आणि दुसरीकडे पालार नदीचं पाणी ते कूम नदीपर्यंत आणलं जातं गोविंदवाडी चॅनल, कंबकल चॅनल आणि अनेक लहान मोठ्या तलावांच्या एका साखळीतून. म्हणजे ही खूप विचारपूर्वक बनवलेली, गुंतागुंतीची पण तेवढीच प्रभावी जलव्यवस्था आहे. बरं, आपण तिचा उगम पाहिला, तिचा प्रवास कसा आहे ते बघितलं. पण या सगळ्याचं महत्त्व काय? चेन्नईसारख्या मोठ्या शहरासाठी या नदीला जीवनरेखा का म्हटलं जातं? काय आहे तिचं नेमकं महत्त्व? सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे शेती. नदीच्या उगमाच्या बाजूला, म्हणजे जिथे ती सुरू होते, तिथे सिंचनासाठी आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी ती खूपच उपयोगी पडते. अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य, त्यांचं पीक पाणी या नदीवर अवलंबून आहे. आणि आता येतो सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा, पाणीपुरवठा. ही नदी फक्त शेतीलाच नाही, तर चेन्नई शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवण्यात खूप मोठी भूमिका बजावते. जरा विचार करा, एका संपूर्ण महानगराची तहान भागवणं, यात या नदीचा किती मोठा वाटा असेल? पण थांबा, या कहाणीत आता एक नवीन आणि खरं सांगायचं तर थोडं चिंताजनक वळण येतंय. जी नदी एकेकाळी जीवनदायिनी होती, तीच नदी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडते आहे आणि तिला वाचवण्यासाठी आता आवाज उठवला जातोय. अगदी नुकतीच एक मोठी घडामोड झाली आहे. या नदीचं अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या एका गंभीर समस्येवर कारवाई झाली आहे. तिला वाचवण्यासाठी एक तातडीचा, एक अर्जंट आदेश काढण्यात आलाय. आणि हा आदेश कोणी दिलाय? तर थेट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने, म्हणजेच NGT. ही देशातली पर्यावरणाशी संबंधित प्रकरणांवर काम करणारी सर्वोच्च संस्था आहे. त्यांनी सरळ सरळ जलसंपदा विभाग आणि NHAI म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सांगितलंय, नदीमध्ये कुठल्याही प्रकारचा राडारोडा किंवा बांधकामाचं सामान टाकणं ताबडतोब थांबवा. हा एक खूप मोठा आणि नदीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, हे नक्की. तर कूम नदीची ही कहाणी आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते. शहरं तर वाढतच राहणार, पण ज्या नद्यांनी, ज्या जलमार्गांनी ह्या शहरांना जन्म दिला, त्यांना मोठं केलं, त्यांचं संरक्षण आपण कसं करणार आहोत? हा फक्त चेन्नईपुरता प्रश्न नाहीये. हा आपल्या सगळ्यांसाठी विचार करायला लावणारा प्रश्न आहे.